तुझ्या चाहुनीनं साजणी नभात नभ दाटून आले तुझ्या चाहुनीनं साजणी नभात नभ दाटून आले। आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं इथे कॅपकट ओपन करायचं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल आहे ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्ही एक एक्स्ट्रा कॉड्यूचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून वेगळं होऊन जाईल। आता इथून सॉन्ग वेगळं झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे आपण बीट दिले 1 2 3 अशा 10 बीट आहेत, तर जेथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे इथून स्पीड करायचा आहे। तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते ते आपल्याला बघायचं आहे। ते तिथून थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होत आहे। तर सिम्पली इथून चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, ते पहिलं ऑप्शन स्पीडचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आपल्याला, तर इथे आपली बीट अशिवाय इथून चेंज होत आहे। तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा। कट केल्यानंतर हा जो पहिला व्हिडिओचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक रिप्लेसचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। तिथे मग हा जो फोटो इथून सिलेक्ट करूया, त्याच्यानंतर 2 बटनने सेट करायचं। सेम प्रोसेस दुसऱ्या बीटपाशी यायचं आहे, त्या बीटवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला फोटो इथून सिलेक्ट करून 2 बटनने सेट करायचा आहे। अशा प्रकारे शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून फोटो आहे ते इथून ॲड करायचा आहे। इथून फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा यायचे ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे आपलं PNG दिले आपण मटेरियलमध्ये ते तुम्हाला ते ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ 100 आपले शेवटपर्यंत न्यायची, नेल्यानंतर थोडे इथे झूम करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून PNG इथून परफेक्ट बसून जाईल। तर मी काय करतो आता इथून बीटनुसार इथून फोटो ॲड करून घेतो, लगेच तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही पाहू शकाल की आपण फोटो आहेत ते सर्व इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतल्यानंतर हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ते त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं, लाईट इफेक्टमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर ब्लान्स नावाचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचे, जे लेंथ असेल खालची संपूर्ण मायनस करायची, अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा आपला पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, यामध्ये तुम्हाला 3 फ्लेट्स 1 हा जो फीड आहे मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपला दुसरा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच 3 फ्लेट 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच स्मार्टफोन 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कॉम्बोमधलाच स्मार्टफोन 3चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच झूम 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिम्पली कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाइड 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाइड 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो पुन्हा आपल्या कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमध्ये यायचं, इनमध्ये तुम्हाला आहे ना BW बॉक्सचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रिपेल हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपला पहिल्यांदा यायचं, पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला फ्लॅश 2चा जो फीड आहे मिळून जाईल। जर येथे नाही मिळणार तर तुम्हाला इथून सर्च करून तो इफेक्ट इथून ॲड करू शकता। इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला 6वा फोटो आहे त्या संपूर्ण फोटोला नेल्यानंतर येथे तुम्हाला ते लेअरवरती क्लिक करायचे। लेअरवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे। रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, इथून सिलेक्ट करायचं आहे। जर येथे नाही मिळाला तर डायरेक्ट इथून तुम्हाला येणं अशा प्रकारे सर्च करून इथून ॲड करू शकता। त्याच्यानंतर इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला स्पीड आहे ते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंदाचा तिथला फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे आहे। येथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला आता आहे ना
लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना 3 नंबरला गर्ल्स सिक्रेट्स हा जो फीड आहे मिळून जाय सिम्पलीचा सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या ज्या व्यक्तीची लेंथ असेल 7 आणि 8 सेकंदाची तिथले जे 2 फोटो त्यांना ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंदाची तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला आहे ते द्यायचं आहे. हे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये 3 नंबरला तुम्हाला 3 लेयर मिरर हा जो फीड आहे मिळून जाय सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या ज्या व्यक्तीची लेंथ असेल जेवढा आपला हा 10 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करायचं आहे. वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.